नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 9 एप्रिल 2024ला आहे गुढीपाडवा. तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात याच दिवसापासून सुरू होते. तर नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला कोणत्या सेवेंनी करायची आहे? तर गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. तर हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो. तर या दिवशी घरामध्ये सुख समृद्धीकारक काही सेवा ह्या आपल्याला करायच्या आहेत. तर कोणत्या सेवा करायच्या आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर हा उपाय केल्याने, या सेवा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, त्यासोबतच घरामध्ये भरभराटही होईल. तर या दिवशी म्हणजेच हा असा दिवस आहे की या दिवशी आपण जर घर, कार, सोने, चांदी इत्यादी कोणत्याही वस्तूंची खरेदी करू शकता. तर या दिवशी घेतलेली वस्तू ही शुभ मानली जाते. खूप शुभ असा हा दिवस आहे. तर या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे तर बघा, या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करून घ्यायची आहे. स्नान करून देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे. तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्र ही सुरू होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या कुलदेवीच्याही होतील तितक्या सेवा या करायच्या आहे. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं तर हे तुम्ही 11 किंवा 7 वेळाही पठण करू शकता. तर तुम्हाला जितक्या वेळा पठण करता येईल तितक्या वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. किंवा महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचाही तुम्ही जितका जमेल तितका तुम्ही जप करू शकता. तर एक माळ केली तरीही चालेल किंवा त्यापेक्षा जास्तही तुम्हाला जप करायला जमेल तर तितकाही तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. तर जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तेथे माता लक्ष्मीला कधीही आमंत्रण देण्याची गरज पडत नाही. तर विष्णू सहस्रनामाचा ही आपल्याला पठण करायचं आहे. तर विष्णू सहस्रनाम ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर या दिवशी तुम्हाला जर ती विष्णू सहस्रनामाचं पठण करायला जमलं तर अवश्य सर्वांनी पठण करा किंवा श्रवण केलं तरीही चालेल. तसेच देवघरासमोर बसूनच आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं 3 वेळा पठणही करायचं आहे. तर ज्यांना ही सेवा जमणार नाही तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल. म्हणजे ज्यांना विष्णू सहस्रनामाचं पठण करायला जमणार नाही किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला नाही जमलं तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल. तर तुम्हाला जितका जमेल तितका तुम्ही जप दिवसभरामध्ये करू शकता. त्यासोबतच सिंधकुंजिका स्तोत्रमचंही तुम्ही 11 वेळा पठण करू शकता. तर हे जर आपण 11 वेळा पठण केलं म्हणजे सिंधकुंजिका स्तोत्रमचं जर तुम्ही 11 वेळा पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं फळ मिळतं. तर ज्यांना सेवा करणं जमत नाही तर त्यांनी कमीत कमी श्रवण तरी करा. तर या दिवशी ज्यांना जमेल त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचेही पठण केले तरीही चालेल. त्यासोबतच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही तुम्ही करू शकता. तर या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या ज्या सेवा करायला जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता. त्यासोबतच आपल्या कुलदेवीच्याही सेवा करायची आहे, मंत्रजाप करायचा आहे. सेवा करायला नाही जमल्या तर तुम्ही कमीत कमी श्रवण तरी करू शकता किंवा मंत्रजाप केला तरीही चालेल. तर अवश्य तुम्ही या दिवशी तुम्हाला ज्या सेवा करायला जमतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता. तर या सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदेल, त्यासोबतच भरभराट होईल तुमच्या घरामध्ये आणि आपल्या कुलदेवीचाही आशीर्वाद आपल्याला मिळेल. त्यासाठी अवश्य तुम्ही या सेवा करून बघा. तर खूप चांगला मुहूर्त आहे, गुढीपाडव्याचा मुहूर्त खूप चांगला आहे. त्यासाठी तुम्ही या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.